या परिसरामध्ये आता आणखी थोडं दाखवतोय की समर्थक आता जमा होऊ लागलेले आहेत जिन्सी पोलीस ठाण्याच्या या परिसरामध्ये। कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आता पोलिसांची सुद्धा इकडे कुमक आता पोलिसांनी पाठवलेला आहे। आणि अशा स्थितीमध्ये MIMच्या सुरुवातीला एक जो गट होता त्याचे दोन भाग झाले आणि आता सर्वसामान्य लोक त्यांना विरोध करतात असा दावा कलीम कुरेशी आणि पटेल बोरगावकर हे जे उमेदवार आहेत त्यांनी केलेला आहे। MIM मधून ज्यांनी बंडखोरी केली होती त्या सगळ्या बंडखोरांनी आता निवडणुकीत उतरायला सुरुवात केलेली आहे आणि MIM ला प्रखर विरोध केला आहे। धक्कादायक म्हणजे इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला केला, पण त्या व्हिडिओमध्ये असं आहे की इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांना सुद्धा मारहाण झालेली आहे। एक फिरोज पटेल नावाचा जो कार्यकर्ता होता डोळ्याला मारहाण झालेली आहे, मार लागले असल्याचं कळतं आहे। आणि विशेष म्हणजे आज ओवैसी यांची सभा आझाद मैदानावर आहे, जिथे आमकास मैदानावर आज सभा आहे आणि सभेपूर्वीच हा सगळा गोंधळ इथे दिसून आल्यामुळं MIMच्या पुढच्या भविष्याचं काय असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। एका बाजूला एकतर्फी विजय सातत्यानं मुस्लिम बहुल भागामध्ये, विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या या सगळ्या भागामध्ये एक प्राबल्य MIMचं होतं, पण आता ते प्राबल्य राहील का असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। आणि आता हाणामारीला सुरुवात झाल्यामुळं ही निवडणूक अशाच पद्धतीनं पुढे जाते का आणि या कार्यकर्त्यांना खरंच दोन्ही बाजूनं लोक थांबवतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बघा